सो आजचा आपला टॉपिक आहे MPSCची प्रिपरेशन. सो मॅम प्लीज मला सांगा की आपण जसे आपले कॅन्डिडेट्स वगैरे राहतात, स्टुडंट्स वगैरे राहतात, ते ग्रॅज्युएशन नंतर खूप सगळे स्टुडंट्स MPSCच्या एक्झाम्सकडे प्रिपेअर करतात. ठीक आहे, तर त्यांना खूप कन्फ्युजन राहते की आपण प्रिपेअर कसं करावं, सिलेबस कुठून घ्यावा, इन्फॉर्मेशन कुठून काढावी, प्रॉपर नोट्स, एक्झामिनेशन डेट्स हे कुठून, कारण की आजकाल ना खूप फेक्स वगैरे स्लाइड्स वगैरे येतात, साईट्स येतात. तर त्याच्यामुळे आपण प्रॉपरली कसं हे क्रॅक करू MPSC, त्याच्या बारेमध्ये थोडं गायडन्स द्या आमच्या व्ह्युअर्सना. नक्कीच दीपाली मॅम, आपण टप्प्याटप्प्याने सगळं काही डिस्कस करूया. सो सगळ्यात पहिला पॉईंट आहे MPSC. आता MPSC म्हणजे काय, तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, बरोबर. फुल फॉर्म हे सगळ्यांनाच माहीत असेल. आता हे कमिशन काय करते, जसं की UPSC आहे, SC काय करते, हे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, हे पॅन इंडियासाठी रिक्रुटमेंट करत असेल. आता UPSCची जर तुम्ही एक्झाम दिली सो त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही स्टेटमध्ये, कुठल्या सिटीमध्ये जॉब लागू शकते. तसंच MPSC म्हणजे आपलं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके, सो महाराष्ट्रातल्या शासकीय जेवढ्या पण जॉब्स असतात, ज्या पण वॅकेन्सीज असतात, त्याच्यासाठी जी रिक्रुटमेंट लागते, बट ते पोस्टनुसार पण डिपेंड करते. आता कुठल्या डिपार्टमेंटचे एक्झाम्स त्यांचे ते स्वतः कंडक्ट करतात, जसं की तलाठी वगैरे झालं किंवा डिफरंट दुसऱ्या कुठल्या पोस्ट असतात. बट जसं की STI, PSI आणि टॅक्स डिपार्टमेंटचे एक्झाम्स असो किंवा दुसरं कुठल्या असो, सो या एक्झाम्स MPSC कंडक्ट करते. काही क्लरिकल लेवलच्या पण एक्झाम्स असतात. परत त्याच्यामध्ये स्टेप्स असतात, तुमची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू, कुठे कुठे तुम्हाला फिजिकल टेस्ट पण द्यावे लागतात. सो हा एक त्याचा एक्झाम पॅटर्न असतो. ओके, येस मॅम. आणि नेक्स्ट इज आपण साईट्स वगैरे कसे सिलेक्ट करायची, जसे की कुठून आपल्याला ॲक्च्युअलमध्ये रिअल इन्फॉर्मेशन भेटेल की एक्झाम डेट कधी आहे, किंवा मग स्टार्टिंगला सुचवून तर आपण एक्झाम क्रॅक करण्यासाठी किंवा मग एक्झामिनेशनसाठी आपण अप्लाय कुठून करायचं, त्याच्यानंतर नोट्स कुठून काढायची. बघा दीपाली मॅम, कसं आहे, आजकाल इंटरनेटचा युजेस खूप जास्त झाला आहे, बरोबर. सगळ्यांकडे मोबाईल असतो, बऱ्याचशा वेबसाईट्स पण आहे, बरेचसे इन्स्टिट्यूट्स आहे, त्यांच्या आपल्या वेबसाईट्स असतात, त्यांचे नोटिफिकेशन्स पण येत असतात. बट एक ऑफिशियल इन्फॉर्मेशन जर पाहिजे तुम्हाला, जेन्युइन 100% ट्रूथ जी इन्फॉर्मेशन पाहिजे ती तुम्हाला मिळणार ऑफिशियल वेबसाईटवरनंच. सो कधी पण कुठली पण तुम्ही एक्झाम द्या, वेदर इट इज IBPS असो, MPSC असो, UPSC असो, कुठली बँकिंग असो, कुठल्याही PWD, कुठल्याही गव्हर्मेंट सेक्टर असो, त्या पोर्टलच्या म्हणू शकतो किंवा त्या डिपार्टमेंटची जी ऑफिशियल वेबसाईट असते, जसं की आता आपली SSC झाली SSC.gov.in, MPSCची MPSC.gov.in, ऑफिशियल त्या वेबसाईट तुम्ही लॉग इन करा. तिथे तुम्हाला रिक्रुटमेंटचा पेज मिळणार. रिक्रुटमेंट असेल किंवा हायरिंग असेल किंवा करंट नोटिफिकेशन्स जे असतात, तिथे जाऊन तुम्ही ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करा, त्यांचा कॅलेंडर चेक करा आणि ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ज्या डिटेल्स असतील त्याच डिटेल्सला तुम्ही फॉलो करा. त्याच्यानंतर तिथेच ॲप्लिकेशनची लिंक असते, सो ऑफिशियल पोर्टलला जाऊनच तुम्ही अप्लाय करा. ओके. आणि माझं नेक्स्ट क्वेश्चन होतं मॅम, की याचा अभ्यास कसा असतो, म्हणजे टाईप वाईज कोणचे आपल्याला कुठून ते कुठपर्यंत जसे बुक्स असतात, किंवा मग मोस्ट ऑफ द म्हणतात की स्टँडर्ड वाईज असतो, जसं 5th to 8 किंवा मग कोणी 1st to 10th म्हणतो, कोणी 12th म्हणतो. तर असं कोणचं रिलेटेबल आहे, आपल्याला बुक्स कोणची प्रिफर करायला पाहिजे. NCERT तुम्ही प्रिफर करू शकता. ओके. फर्स्ट आहे की तुमचं एलिमेंटरी एज्युकेशन क्लिअर करणे. आता एलिमेंटरी एज्युकेशन क्लिअर करायचं म्हणजे तुम्हाला NCERTचे बुक्स तुम्ही वाचायला पाहिजे. 5वी ते 12वी किंवा 5वी ते 10वी ज्या पण बुक्स आहे त्या तुम्ही पूर्ण वाचत चला, प्रिपेअर करत चला. एक बुक जर तुम्ही पकडले तर तुम्ही कम्प्लीट प्रिपेअर करा. ओके, ठीक आहे, हा झाला 12th पर्यंतचा पार्ट झाला. सेकंड आहे की तुम्ही आधी जर तुम्ही प्लॅन केलं असेल, सो फर्स्ट इयरला जशी तुम्ही ॲडमिशन घेतली एकदा, तिथेच तुम्ही कॉलेजच्या स्टडीजसोबत साईड बाय साईड तुम्ही MPSCची प्रिपरेशन स्टार्ट करा. इवन माझे बरेचसे स्टुडंट्स आहे, पुण्याला पण बरेचसे स्टुडंट्स आहे जे फक्त BAला ॲडमिशन घेतात. आता काही स्टुडंट्स असतात जे इंजिनिअरिंग वगैरे करत असतात. आता त्यांना असं वाटते की अरे हा आता BAचा स्टुडंट आहे, हा आता असाच काहीतरी असेल. बट त्यामध्ये खूप हुशार मुलं होते ते, म्हणजे जे काही स्टुडंट्स ज्यांच्याबद्दल मी बोलते आहे, आणि ते प्रिपरेशन करत होते. सो त्यांनी काय केलं की जस्ट सिम्पल एक ॲडमिशन घेऊन ठेवली BAमध्ये, बट त्यांचा मेन फोकस आहे MPSC. ओके, काय लक्षात आलं? येस मॅम. आणि सेकंड थिंग, कुठली पण एक्झाम असो, तुम्ही ज्या दिवशी अप्लाय केलं त्या दिवशीपासून सिरियसली अभ्यास करायला सुरुवात करा.
हां, सो माझा नेक्स्ट क्वेश्चन तोच होता की अभ्यास, आता तुम्ही तर हे सांगितलं की नोट्स कुठून प्रिफर करायचे किंवा मग कुठून घ्यायचं, तर माझं नेक्स्ट हे क्वेश्चन आलं की आपण कोणचे नोट्स जास्त प्रिफर करायचे, एक तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन, किंवा मग कोणते ट्युशन क्लासेस जॉईन करायचे किंवा ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे, किंवा मग प्रिफरेबली स्वतःचे नोट्स बनवायचे, सेल्फ नोट्स. ओके, सगळ्यात पहिले आपण डिस्कस करूया बुक्सबद्दल. सो पहिला आपण पॉईंट बघितला की आपल्याला NCERTचे बुक्स प्रिपेअर करायचे, करेक्ट आहे. बट नुसतं NCERT करून तुमचं चालणार आहे का? नाही. ऑब्व्हियसली नाही, कारण की एक एलिमेंटरी तुमचं तिथे क्लिअर होणार. त्याच्यानंतर जो पार्ट आहे की तिथे तुम्हाला इतिहास झालं, भूगोल झालं, मॅथ्स झालं, इंग्लिश झालं, रिझनिंग झालं, तुम्हाला टॉपिक वाईज प्रिपेअर करावं लागणार आहे. Yes. बरोबर, हा झाला तुमचा प्रिपरेशनचा पोर्शन. त्याच्यानंतर आला की तुम्हाला स्टडी कशा प्रकारे करायची आहे. आत्ता कुणाला कन्व्हिनियंट असते की ऑनलाईन प्रिफर करतात, कुणाला ऑनलाईन नाही लक्षात येत, स्क्रीन टाईम नाही आवडत, सो ते ऑफलाईन प्रिफर करतात आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर आता सपोज कुणी गावातले वगैरे स्टुडंट्स असतात की जे नाही जाऊ शकत बाहेरगावी, किंवा ते एक्सपेन्सिव्ह क्लासेस, फीज जास्त असेल सो ते जॉईन नाही करू शकत, त्या केसमध्ये काय करतात, ते सेल्फ स्टडी करतात आहे. हां. सो नाव अगेन इट डिपेंड्स की तुम्ही कशात कम्फर्टेबल आहे, तुम्ही काय तुमच्यासाठी फिजिबल आहे, तुम्ही काय कुठे तुम्ही एक्सपेन्सेस देऊ शकता किंवा तुम्ही खर्च करू शकता, किंवा तुम्ही कशामध्ये कम्फर्टेबल आहात. सो नॉट नेसेसरी की तुम्ही ऑफलाईनच करा किंवा तुम्ही ऑनलाईनच करा. डेफिनेटली आय विल नॉट सजेस्ट एनिथिंग अबाउट दिस, बिकॉज ज्याची जशी केपॅबिलिटी म्हणू शकतो, मेंटॅलिटी म्हणू शकतो, अंडरस्टँडिंग पॉवर म्हणू शकतो, ग्रॅस्पिंग पॉवर म्हणू शकतो, त्याच्यावरती डिपेंड करते ह्या गोष्टी. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो तुम्ही विचारला की नोट्स काढण्याबद्दल. हां. सो वेल अँड गुड आहे, तुम्ही जर स्वतःचे नोट्स काढत आहात, नोट्स काढत चला. आणि सोर्सेस बरेचसे आहेत. तुम्ही यूट्यूब चॅनल्स प्रेफर करू शकता, खूपसे तुम्ही ॲप्स यूज करू शकता, बरेचसे पोर्टल आहे, वेब पोर्टल्स आहे, ॲप्लिकेशन्स आहे, किंवा क्लासेस इन्स्टिट्यूट्स आहे, ते ऑनलाईन मॉक टेस्ट वगैरे घेतात आहे. मॉक टेस्ट देत चला. तुम्ही जेवढ्या जास्त मॉक टेस्ट देणार आहे कुठल्याही स्टुडंट्स तेवढे त्याचा कन्सेप्ट क्लिअर होतील. स्वतःचं एक लेवल आपल्याला माहीत पडतो की आपण किती टाईममध्ये किती करेक्ट आन्सर सॉल्व करत आहे, किती इनकरेक्ट आन्सर सॉल्व करत आहे, आपली ॲक्युरेसी किती आहे. तुम्ही ॲज एक पेपर दिला, तुम्हाला 50 मार्क्स मिळाले, उद्या पेपर दिला तर तुम्हाला होऊ शकते 60 मार्क्स मिळतील किंवा मे बी 45 मार्क्स मिळतील. सो तुम्ही स्वतः इव्हॅल्युएट करू शकता की कुठे इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, कुठे आपण चेंजेस करायला पाहिजे. सेल्फ व्हॅल्युएशन. हां. आणि जेव्हा आपण नोट्स, स्वतःच्या नोट्स आपण स्वतः काढतो, सो ते पॉईंट्स आपल्याला लक्षात राहतात की नाही, या पॉईंटसाठी मी हे नोट्स लिहून ठेवते किंवा या पॉईंटसाठी. सो ते 100% बेस्ट आहे. ओके मॅम. सो माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे की आपला पेपर पॅटर्न कसा असायला पाहिजे, म्हणजे पेपर पॅटर्न कसा येतो आणि आपण त्याच्या हिशोबाने कशी स्टडी केली पाहिजे. सो सगळ्यात पहिले तुम्हाला प्रिपेअर करायचं प्रिलिम्ससाठी, पूर्वपरीक्षा. प्रिलिम्स पास झालं तर तुमची मेन्स एक्झाम येते, मेन्स पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू होतो. ठीक आहे. कुठल्या एक्झामसाठी तुम्हाला फिजिकल एक्झामिनेशनपर्यंत द्यावी लागते. आणि हां, शेवटचा टप्पा त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचा असतो. आता इंटरव्ह्यूवाला पोर्शन झाला तर त्याच्यातून तुम्ही स्पेसिफिक जर एखादा सब्जेक्ट सिलेक्ट करत आहात, त्याच्यातून तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील. प्रिलिम्स असते ही आपली ऑब्जेक्टिव्हच असते. मेन्समध्ये सब्जेक्टिव्स पण असतात. ओके मॅम. सो मला अशी खात्री आहे की आमच्या व्ह्युअर्सला जे तुम्ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली ते नक्कीच आणि नक्कीच खूप महत्त्वपूर्ण वाटणार आहे आणि त्यांच्या खूप कामात येणार आहे. सो मॅम, आपण लास्टमध्ये, आता जसं लास्ट रॅपअप आहे तर लास्टमध्ये आपण थोडं एक रिव्ह्यू घेऊया की आपण स्टार्टिंगमधून जे क्वेश्चन्स घेतले आहे त्याचा एक ओव्हरव्ह्यू, म्हणजे शॉर्ट मुलांना कसं स्टार्ट करायचा अभ्यास आणि कुठे एंड करायचं हे सांगून द्या. नक्कीच. सो एक क्विक रिव्हिजन म्हणू शकतो, जसं आम्ही युजली क्लासेसमध्ये घेतो. सो फर्स्ट पॉईंट आहे की तुम्ही अप्लाय कधी करत आहे, ऑफिशियल वेबसाईटवरती इन्फॉर्मेशन घेत चला, अप्लाय केल्यानंतर अभ्यास करत चला. आणि सपोज आता कोणी बिगिनर आहे, ज्यांनी ऑलरेडी एक्झाम वगैरे दिली, त्यांना नॉलेज आहे, त्यांना ठीक आहे. बट बिगिनर्सनी काय करायचं, प्रिलिम्सलाच टार्गेट करायचं, मेन्सला फोकस नाही करायचं. आधी प्रिलिम्सला टार्गेट करा, कारण की फर्स्ट अटेम्प्ट तुम्ही देता. कमीत कमी 6 ते 7 तासाचा तुमचा अभ्यास पाहिजे. सो सडनली 6 ते 7 तास ते नाही होणार आहे. रोज तुम्ही ॲटलिस्ट फर्स्ट डे तुम्ही 2 ते 3 तास इन्व्हेस्ट करा. मग हळूहळू तो टाईम वाढवत चला. लायब्ररी जॉईन करा, नोटिफिकेशन्स ॲक्टिवेट करून ठेवा, करंट अफेअर्स वाचत चला. त्याच्यानंतर न्यूजपेपर, कुठलाही एक न्यूजपेपर सिलेक्ट करा, तो न्यूजपेपर वाचत चला.
मासिक वगैरे येतात, मंथली मॅगझिन्स वगैरे ज्या असतात त्या घेत चला. सबस्क्राईब म्हणजे आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. जे बरेचसे चॅनल्स असतात जे तुम्हाला रोजचे लाईव्ह अपडेट्स, डेली करंट न्यूज वगैरे देतात, ते सबस्क्राईब करत चालला. न्यूजचे ॲप्स आहे खूप सारे. न्यूज ॲपचंच आपण नोटिफिकेशनसाठी तुम्ही सिम्पली ऑन करून ठेवलं. सो टायटल्स जे हेडलाईन्स ज्या असतात, मोबाईल जरी हातात घेतला की तुम्ही आपण नोटिफिकेशनवर आपल्याला कळते की हां हे हेडलाईन्स असेल किंवा इथे काहीतरी घडलं असेल किंवा काय रिझन असेल, ते सगळं काही वाचत चला. आणि अभ्यास करत चला. त्याच्यावरतीच मेन फोकस करा. मोबाईलचा यूज करा, बट अगेन Only for लिमिटेड studies. पिरियडसाठी तुम्ही यूज करा. स्टडीजसाठी यूज करा. दॅट्स इट. आणि बेस्ट ऑफ लक. जर काही कॉमेंट्स, क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला परत विचारू शकता. ओके भारती मॅम, मला नक्कीच खात्री आहे की आमच्या व्ह्युअर्सला हा सेशन खूप आवडला असेल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. Thank you. सो थँक्यू सो मच तुम्ही त्यात आलात आणि आम्हाला एवढी छान इन्फॉर्मेशन, एवढी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली. जे काही आमचे MPSCचे प्रिपेअर करणारे व्ह्युअर्स वगैरे आहे त्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. थँक्यू सो मच. So, if you like this information, please subscribe, like and share our channel. CK Sharma Interview Coach. Thank you so much.